सांगा जी, तुमचं नाव सांगा. वामन वायकुळे जनाबाई. जनाबाई वामन वायकुळे, हो. गाव कापरा. हो. हां, सांगा तुमच्या घराविषयी माहिती सांगा. हे इथं तुमचं घर होतं का? हो, इथे माझं घर, इथं पोरीचं घर. हां हां, इथं तुमचं घर आणि इथं हे पोरीचं. पोरीचं. हे घराच्या इटा हो. संडासाचे वेळ. संडासाच्या वय का? हो. घराचे नाही, घर हे बघ गोट्याचं होतं. घर गोट्याचं होतं नाही का? पोराचा ते बकरे हे होतं. हां 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 हां. सगळं पूर आलं आणि ते पुरातनी सगळं पडून गेलं. आम्ही म्हणजे अंगाचे कपडे घेऊन गेलो. हो 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 हो. पुराची परिस्थिती दाखवली असती हो. तर टीना दिसते आमच्या घराची. हे घर आहे ना, नुसते टीना दिसते. हो हो हो. हे असं पडताना पूर्ण हो, आणि ते हे आजीचं घर का? पूर्णच खाली पडलं. हो का? म्हणजे ना असं ते पुराचं पाणी पाहिलं ना, आमच्या त्या घरापर्यंत पाणी हो, होतं. हो. पूर्ण सडकीवर पाणी तिथं. बाप आमच्या अंगणात तिचा एवढं टोंग पाणी, घरातही पाणी, पाणी पाणी. पाणीच पाणी. हो हो. हे पुराचा व्हिडिओ आहे ना, दाखवला असताना तुम्हाला, तुम्ही नवल केलं असतं. बापरे. असं हे मग हे कोणी मग हे आमदार खासदार येऊन हे तुमचं पुनर्वसन करत नाही का नाही, इथून? नाही, करत जागा देत नाही का? आम्हाला जागा महत्वाची आहे. बापरे. आम्ही हो का? कलेक्टर पर्यंत गेलो. हं हं हं. बरं बरं आम्हाला बरं. फक्त जागा भेटा हो. अशीच अपेक्षा आहे आमची. बरं बरं. आम्हाला घर म्हणजे जागा भेटल्यावर तर घर तर भेटणारच आहे. हो हो पण हो. आमचं जागा भेटणं हे आवश्यक आहे आम्हाला. हो हो हो. हो हो हो. कसंही राहू, आम्हाला जागा इथे इथे दिली बा. हो, आणि हो. इथे इथं मोजून तुमचे असे पट्टे पाडून दिले आमचेवाले घराचे, हो. तरी आमचं मन समाधान होईल. बरं का बरं. जागा आकारून दिली आणि इथं आम्हाला हो हो. घराचा एवढा एवढा तुमचा प्लॉट तुमचे आपापली जागी मोजून दिले तर आम्ही त्याच्यात समाधान आहोत. फक्त बरं. आम्हाला जागा भेटाव हेच अपेक्षा आहे आम्हाला. बरं मग. आम्हाला जर जागा जर देसाल तर आमचे सगळे बंदे लोक तुम्हाला मतदान होईल. हो. आणि नाही तर आमची अशी अपेक्षा इकडल्या लोकांची तर आम्ही मतदान करणारच नाही, असं आमचं याकडच्या लोकांचं म्हणणं आहे. आम्हाला जागा जे देईल हो. त्याला आम्ही मतदान करू. बरं मावशी. हे आजी आहे, ही आजी, हे बघा त्या आजीचं ते घर आहे. हो. त्या घराचे फक्त टीना दिशे पूर्ण गेलं वाहून घरातलं. हो. काही अनाज त्याने खाली नाही राहिलं. हो. हे टीनाचं आता आणून त्यानं तिथं ठेवलं. आता ते जागा नाही राहिले. हो. त्या बाईनं कुठं राहतं आता, आणखीन पाण्याचं पाहिजे. हो हो हो. कुठं राहते हो. गावात जागा नाही म्हणते, लोक राहू देत नाही. आणि असं म्हणजे राहायचे आम्हाला हेच नाही ना. हाय कसं ते वर्ष तुम्ही आले असेल त्यावेळेस पूर्वीला त्यावेळेस आमचे गेले पाहून तुम्ही काय म्हणा काय म्हणलं असतं आमचे गेले समाज आबाई निघलं सर, आबाई निघलं का आम्ही आश्रम शाळेवर. आबाई निघालं, आबाई वरचं निघालं दिसलं आम्हाला का आश्रम शाळेवरच पळायला लागतं. बापरे. हो. खूपच आमची परिस्थिती गंभीर राहिली त्यावेळी. पाय नाही धुणं 8-8 दिवस आमच्या केसाले हो. खणी नाही राहत. हो. कब्बरचे आले कोणी विचारलं नाही आम्हाला त्यावेळी. बापरे. आमची परिस्थिती काय लई काय म्हणून विचारायला तयार नाही. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का आम्हाला जागा भेटाव आणि आम्हाला तिथं आमचेवाले प्लॅट पाडून द्या आणि आम्ही तिथं राहायला जाऊ. कसे बांधू आम्ही. बरोबर. हो. मला एवढा मोठा 25 वर्षाचा नातू मेला पोळ्याच्या रोजी. बापरे. हो पोळ्याच्या दिवशी पोळ्याच्या रोजी हो हो. मग काही तुम्हाला मग हे शेती गीती काही काहीच नाही. तुम्ही रोज मजुरीच आहात का? हो का? मग आता इकडे काम या गावामध्ये मजुरी आता उन्हाळभर. सकाळची निंदर राहायची 2 घंट्याची. हो हो 2 घंट्याचं निंदर राहायची तर काय 40 का किती रुपये रोज आहे? 50 का 60 रुपये रोज आहे. हो हो हो. 2 घंट्यासाठी निंदायला जाते. सकाळची 40 रुपये 2 घंटे. आमची तेवढीच अपेक्षा आहे आम्हाला जागा भेटा. हो. आमचं डबल म्हणजे पुनर्वसन व्हावं. आम्हाला जागा भेटून आमचे प्लॉट पाडून द्या. आम्ही त्याला मतदान करू. बरं मावशी, नक्कीच मी तुम्हाला घर आणि जागा मिळवून देण्यासाठी काम करेल. तुमची ही जी काही एक तळमळ आहे. आमची तर लस नुकसान हो हो. झाली बा, लस नुकसान झाली. धान्य नाही गेली धान्य सगळे बंदे ओले झाले. आम्हाला खाली ना संजले खाली नव्हतं. घरातले पोते पाती थैल्या दायगी सगळं आम्ही लोकांना 9-9 10 पोते नदीत टाकले म्हणलं. बाप. आता लोकांच्या घरात राहायचीच ना. हो 9-9 10 पोते गव्हाचे शिरून दिले. सगळं फुगले ना, मग काय कामाचीच नाही हो, ना. हो. वाहू घालायला टाइम नाही, ऊन नाही. हो. मग ते नदीत सडून गेलं मग सडून सगळं ते. गेले. असे हो. तांदूळाचे वाहू घातले ना, वाशी त्या तांदूळाचा. बापरे. वाहू घालून काही फायदा नाही. ते हो. शिरूनच द्यायला लागले. लागन तर हे काय म्हणते पटवारी. हो
म्हणलं म्हणे बोललं झालं मान्य आहे म्हणलं म्हणे हो. पण हे लोक वाहू का घालत नाही म्हणलं म्हणे हो. त्या वेळात म्हणे म्हणते हो का आपल्या येटात म्हणायची त्याची ताकद नाही चालली हो हा? बरं ऊन नाही हो, तर हो. काय करत तुम्ही तरी ऑर्डर खाता का ते नाही नाही घोर वाचू नाही का तर माणूस खाऊ का आपण? नाही तर ते म्हणते का त्या तिकडले ओले झाले अनाज तर वाहू कोण नाही घालत लोक हो. एकाच्या अंगणात वाहू घालून दिसत नाही अंगणात किती वेळा वाहू घातले ना, त्यानं मी नक्कीच काहून वाहू घातले? हो. कोंबड्याला तरी कामी येईन बा वाहू घालून मी कोंबड्यासाठी वापरले ते तांदूळ हो हो आणि बाकीचे लोक आहे ना सब नदीत दिले टाकून हो नाही हो ना आता 10-15 दिवस पाऊस राहिला तेवढ्या पाण्यामध्ये जर हे अन्न पूर्ण असं फुगून सडून गेलं फसफस झालं तर ते वाळू घालून ते खाणार कसं माणूस वासच येते ना त्या तांदूळाचा गव्हाचा वास सुटला होता हो हो पोते असे थैल्या असे तट झाले तट त्याच्यात मावे नाही असे मी म्हणतच होती का हो तू म्हणून त्याला मान्य आहे आम्हाला हो पण तू हो त्या थैल्या पाय पहिले मग त्याच्या उपर म्हण हो भाऊ हो घालत नाही पण तुला कसं समजून राहिलं तुला सांगणार कोण होय गरम शोक होय का सरपंच होय तुम्ही तेवढी गॅंग घेऊन यायचं असतं सगळं घर पाहा लागत होतं तरी मग तुला म्हणा लागत होतं का तुमचं अन्न तर बरं झालं बा हो. तुम्ही भाऊ का घालत नाही हो तर मग त्यातनी गुन्हेगार आम्ही राहतो मी वाहू घातले ना तांदूळ लोकांनी कसं फोटो काढू आहे, काढून लय नेले रंगाचं गाव आहे आमचं भाऊ लय रंगाचं. तांदूळाचे फोटो काढू काढून नेले लोक म्हणून म्हणतो तुमचं आमचं एवढं घेतलं ना तर तुमचं सगळ्या लोकांचा आमचा आशीर्वाद लागल हो फायदा झाला. जे आम्हाला जागा देईल त्याने मतदान करू असं आमचं मन आहे आलो नाही आलो एक मत आहे आमचं तरी एकदा तुमच्या येतो म्हणून. कोणी देऊ पण त्याला देऊ आपण असं आमचं म्हणणं आहे नाही तर आमचं असं म्हणणं आहे का आम्ही मतदान करायला जाऊ नये हो हो असं आहे आमचं ठरवलं असं यंदा आम्ही आम्ही तसं. यावर्षी हो हो तसं मोदीला नाही द्यायचं आणि कोणालाच कोणालाच नाही नाही द्यायचं. द्यायचं बा नाही मग तुम्ही मतदान देणार नाही मग लोक म्हणणार मग मग नाही हा मग तुमच्याकडे येणार कोण असंही होते हो ते तुमचे बरोबर आहे आता समजा तुम्ही मतदान केलंच नाही तुम्ही म्हणता आता मतदान करायचंच नाही मग तुमचं मत तसं वाया जाणारच मग त्यातनी चुकीचा माणूस निवडून येणार आता काय होतं निवडणुकीतनी काही चांगले लोक उभे राहतात त्यांचं मनापासून चांगलं काम करण्याची इच्छा राहते पण त्याच्या पाठीमागं लोक नसतात आणि मग त्या चांगल्या लोकांना जर समजा तुमच्यासारख्या लोकांनी जर समजा मतदान केलं नाही तुमच्यासारख्या ज्यांच्यावर अन्याय झाला एवढ्या वर्षापासून काही राहायला घर नाही खा प्यायला अन्नधान्य नाही आणि तुम्ही जर मतदान केलं नाही तर मग जे चुकीचे लोक आहे ते कमी मतानं निवडून येतात मग कमी मतानं निवडून आले तर मग परत मग ते तुमच्याकडे येणार का मग तुमचं काम कोण करणार हे महत्त्वाचं आहे त्यासाठी मतदान हा तुमचा हक्क आहे अधिकार आहे हा मतदानाचा हक्क अधिकार तुम्हाला जो कोणता माणूस योग्य वाटते चांगला वाटते त्या माणसाला तुम्ही मतदान करायचंच तो निवडून येऊ त्यानं काम करो अथवा न करो पण आपल्याला एक संधी म्हणून समोरच्या माणसाला दिली पाहिजे नाहीतर आपलं मत असंच वाया जाणार ना हो हो एक गोष्ट हो हो पण असं करत जर राहिलं सर हे हो. लक्ष देत नाही लोक नाही नाही ते आहे कसं आहे म्हणजे भगवान के घर देर है मगर अंधेर नाही असे म्हणते ना म्हणजे आपल्याला आपल्या वाट्याला दुःख येते पण कधीतरी आपल्याला एक चांगला दिवस येईल आता रात्र पूर्ण अशी काळोख म्हणजे अंधाराची असते रात्रभर अंधार असतो पण दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवतोच तर असंच हे वर्षानुवर्षे दिवसेंदिवस चालू राहते मग आपल्याला अशी आशा ठेवायला काय अपेक्षा आहे म्हणजे आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो ना की बाबा आपल्याला हा माणूस चांगला वाटतो तो निदान आपल्यापर्यंत आला आपले समस्या जाणून घेत आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे असा तुम्हाला जो योग्य वाटेल अशा माणसाला तुम्ही मतदान करायचंच हो पण कसं असं लक्ष द्यावं बा आमच्या आम्ही जर गेलो नाही हो. लोकांना वाटत खरी खरंच या नगरातले लोक हो. आले नाही बा हो. तर यायला हे अडचण आहे म्हणून आले नाही असं म्हणून ते समजून तर घेणं ते लोक नाही नाही आता इथून तुम्ही काय करायचं तुमच्यासारख्या जे काही आता इथं 50-60 घरातले जे काही लोक आहेत तुम्ही सगळ्यांनी काय करायचं की कोणताही माणूस तुम्हाला आता तुमच्या गावात मत मागायला आला तो माणूस तुमच्यापाशी किती वेळ थांबला त्याने तुमचे प्रश्न जाणून घेतले का तुमच्यासोबत त्यांनी इथं वेळ दिला का मग त्यांनी तुम्हाला काही आश्वासन दिलं का आम्ही तुमच्यासाठी हे काम करणार म्हणून कोणीच नाही दिलं मग तुम्ही तशा लोकांना चुकीच्या लोकांना मतदान करायचं नाही पहिली गोष्ट आणि तुमच्यासारखे जे काही अनेक लोक आहेत
तुम्ही सगळ्यांनी हां एकमेकांच्या घरी जायचं, ठरवायचं की आम्हाला हा माणूस चांगला वाटतो, आपण सर्व मिळून अशा माणसाला एक संधी देऊ, मतदान करू. मतदान हा आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे. आपण जर आपलं मतदान जर आपण केलं नाही तर मग काय होणार की चांगला माणूस निवडून येणार नाही आणि चुकीचा माणूस कमी मतानं निवडून येणार, असं होते. हो हो.